सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार लोकांचं स्वागत करते आणि बरंच मी मनापासून यासाठी तुमचं थँक्स यासाठी मी आभार मानते, कारण की याच्या आधी माझी मुलगी गौरी हिने एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारतीय संविधानाचं केलं होतं आणि त्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड एका मिनिटामध्ये 50 वस्तू लक्षात ठेवले होते. तिचा जेव्हा गिनीज रेकॉर्ड झाला त्यावेळेस मला भरपूर पत्रकार लोकांनी मदत केली आणि आज माझ्या मुलीचं जे नाव झालं हे तुमच्यामुळे झालं. सगळ्यात पहिले मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मनापासून. आज तुमच्यामुळे मला सगळीकडे ओळखलं जातं. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. पहिले आता हा जो रेकॉर्ड आपण घेत आहोत हा रेकॉर्ड असा आहे की शिवांश कुमार मसराम आणि सुप्रिया कुमार मसराम हे दोघंही मायलेक आहेत आणि विशेष म्हणजे सुप्रिया मॅडम ज्या आहेत त्या हाऊसवाईफ आहे, घरी गृहिणी आहे, जॉब वगैरे कुठे करत नाही आहे. तर त्यांचा मुलगा जो आहे त्याला मी ट्रेन करत होती की आपण जे वाचतो ते कसं लक्षात ठेवायचं याच्याबद्दल माझा फोकस असते. मी बाय प्रोफेशन मोटिवेशनल स्पीकर आहे. तर वाचलेलं कसं लक्षात ठेवायचं, वाचताना विसरलं त्याला परत कसं आठवायचं, याचे काही माझे स्वतःचे ट्रिक्स आहेत आणि मी ते स्वतः बनवलेला हा माझा स्वतःचा रिसर्च आहे. त्याच बेसिसवर मी आतापर्यंत हा माझा 4था रेकॉर्ड आहे विद्यार्थ्यांना घेऊन. हा विद्यार्थ्यांचा याच्या आधी पण झालेला आहे, विद्यार्थ्यांना घेऊन. वैष्णवी पोटे म्हणून एक मुलगी आहे तिचा पण झालेला आहे आणि जालन्याची मुलगी शेतकऱ्याची मुलगी तिचा पण झालेला आहे. आता हा जो आहे हा रेकॉर्ड असा आहे म्हणजे मनाचं तात्पर्य की माझ्या मुलीने शिवांशला शिकवलेलं आहे आणि मी सुप्रिया मॅडमला गाईडलाईन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मायलेकांना शिकवलं अशा पद्धतीचं हा एक इव्हेंट आहे. आणि हा प्रोग्राम जो आहे आमचा ठेवलेला आहे चिटणवीस सेंटरमध्ये टॅमरिंड हॉल म्हणून आहे. 11:30 वाजता जो आहे तो शिवांचा सर्वप्रथम होईल, त्यानंतर 12:30ला सुप्रिया मॅडमचा होईल आणि 1:30 वाजता म्हणजे स्वागत समारोह जो आहे हा आहे. आणि तुमचा उत्साह तिथे असावा, तुम्ही तिथे यावं. जसं माझ्या मुलीला भरभरून प्रेम दिलं तसं या दोघा मायलेकांनाही द्यावं यासाठी मी आज इथे पत्रकार परिषद ठेवलेली आहे. आणि बस 2 माझे कंटेंट्स असतात. तुम्ही जे वाचता त्याला कसं लक्षात ठेवायचं आणि विसरले त्याला कसं आठवायचं हे माझं मेन उद्देश आहे. त्याचीच मी मोटिवेशनल स्पीकर आहे.